उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ 1 तास उरलेला आहे। महायुतीचं लक्ष लागले ते नाशिककडे आणि मवियाला चिंता लागली आहे ती कल्याणची। कारण नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांसह 2 बंडखोर भाजपचे आहेत। अनिल जाधव आहेत ते राष्ट्रवादीचे, अजित पवार गटाचे निवृत्ती अरंगळे यांनी अद्याप आपला उमेदवारी अर्ज घेतला नाही। कल्याणमध्ये देखील ठाकरे गटाचे 2 उमेदवार आहेत। कल्याणमधून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर आणि बघा अनेक फोन येतात, पर सर्व काही सांगायचं नसतं। मात्र जो निर्धार ठरलेला आहे पहिल्यापासून आमचा जय भक्त परिवाराचा लढत आणि जिंकायचं, त्यामुळे कोणताही बदल नाही आणि त्यामुळे पुन्हा माघारी घ्यायचा प्रश्नच राहिलेला नाही। महाराज, हिंदुत्वाचं प्रामुख्याने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होईल आपण निवडणुकीत उभे राहिल्यामुळे, त्यामुळे खरं तर महायुतीकडून आपल्याला माघार घेण्यासाठी विनंती केली जात होती, आपण आशीर्वाद द्यावे असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं होतं। तर त्या महायुतीने आमच्या सर्व भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला की खरं हिंदुत्व कोणाकडे आहेत त्यांनी त्याचा बघा विचार करावा आणि त्यांनी नाशिकच्या या लोकसभा निवडणूक असताना त्यांच्या उमेदवारांना माघारी घ्यावी लावी आणि बाबांना त्यांनी प्राधान्य देऊन या निवडणुकीत त्यांनी संधी द्यावी असाही या ठिकाणी आमचा मुद्द्याने या मंडळी मुद्दा मांडलेला आहे। आणि कारण आमचे 7 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाव आहेत आणि याचा विचार करून ही सर्व मंडळी या ठिकाणी आमचा विचार करतील असा संपूर्ण मंडळीने विचार केलेला आहे। पण आता 1 तास राहिलेला आहे, आता महायुतीकडून तरी कोणी माघार घेत नाहीये। कोणी माघार घ्यायची न घ्यायची तो त्यांचा मुद्दा आहे। मात्र आमचा जो भक्तपरांनी निर्धार केला काही वेळा विचारला आहेत लढायचं आणि जिंकायचं, त्यामुळे माघारीचा प्रश्न राहिलेला नाही। गिरीश महाजन आपल्याला येऊन भेटले, अनेक भाजपचे मंत्री पदाधिकारी आपल्याला भेटले, मात्र तरी देखील आपण ठाम आहात। एकूणच किती फरक पडेल आपल्या